नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत आमच्या काजूच्या बागेत. थोडं लांबच आहे, एक अर्धा तास चालत जायचं आहे. ट्रॅक करणार आहोत आम्ही. तर आता आम्ही निघालो आहोत. कुठे आहे? हां हां, हे आहेत ना जांभळाचं झाड ना. पण तिथे आंबा कोण जमा करणार? तिकडे आतमध्ये आहेत ते. आमच्यासोबत वहिनी येत आहेत. चपला आमच्या एक तर नवीन आहेत, माहिती नाही लागतात का आता चालताना. एकतर आम्ही नाही ना, जंगलात घालायच्या चपला वेगळ्या आणायला पाहिजे होत्या किंवा शूज आणायला पाहिजे होते, ते आणलेच नाही आम्ही. काल विचार करत होतो की जायला खरं तर, पण ते दुपारी दुकानं बंद ना, त्यामुळे गेलो नाही. झाडाला बोंड दिसत आहेत आलेले, मोठं आहे झाड हे. आणि हे लोक माझ्या पुढे पुढे चालत आहेत आणि मी पाठून चालते. यांच्यासारखं मला फास्ट चालतं येत नाही आहे. ऊन पण आहे एकतर. इकडे थोडी मी थांबली आहे, तर मी खूप दमले. इथे काजूची झाडं आहेत. या लोक पुढे चालतात, त्यांना माहितीच नाही मी पाठी थांबली आहे ते. आता थांबते म्हणते, ही कुठे गायब झाली. मी खूप दमली आहे. ऊन आहे आणि सगळे गावातले लोक निघताना बोलतात ऊन आहे, कुठे आता तुम्ही जाताय, चक्कर येईल, हे होईल. म्हटलं हे लोक बोलत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं मला चक्कर येणार आहे वाटतं. नाहीतर मी अशी स्ट्रॉंग आहे, मी चालू शकते. पण सगळ्यांनी बोलल्यामुळे मूड थोडासा माझा पण हे झाला आहे. पण जायचं तर आहेच काजूच्या बागेत आमच्या. अरे मला कळतं की नाही मी नाही दिसत आहे ते. हा येते येते, चला जाते. मी बघतच नाही पाठी मी आहे की नाही ते. स्लो म्हणजे इथं ऊन आहे ना, म्हणतो तू म्हणाला मला हात पकडते. म्हटलं बाबा नाही, तुझ्यासोबत नाही चालणार चालायला मला एवढं फास्ट. तुझ्यासारखं फास्ट चालायला मला नाही जमणार, कारण हा चढावचा रोड आहे, त्यामुळे दमायला होतं मला. मग इथपर्यंत आपण आणू शकलो असतो गाडी. मला वाटलं तिथपर्यंत, शेतीपर्यंत. मला असं वाटलं तिथून येतो आपण, म्हणून म्हटलं तेवढ्यासाठी कशाला. इथे जरा मध्ये मध्ये थोडा तरी छाव आहे. हा, त्या आतमधून गेला तर जरा कसं सावलीतून जायला होतं ना. हा मग आता येशील म्हणजे काय. हा हा, ते नको पकडू, पण हळू चाला. चला आता इथे सावली आहे, इथे चालताना एवढं काय वाटत नाही आहे. फक्त एवढंच की थोडंसं डोंगर रस्ता आहे, पण इथे कसं सावली असल्यामुळे काय वाटत नाही तेवढं. थोडा मेरा भी तो निकाल. चल केसर, इथे केसरच्या चप्पलमुळे केसरला चालायला जमत नाहीये. उत्तर आदित्य चप्पलमुळे बांधेल, बाकी काही नाही. आता येशील ना. हा पकड मग. गावच्या माणसांना कशी सवय आहे ना ती. तू गाम पूस जरा. हा मी पुसतो. केसर पाय टाकायला घाबरते. आणि चप्पलमुळे जरा भीती वाटते. आता की इकडे इकडे गेलं की घरी जाशील.
चला चला करवंद नाही ते कुठे दिसत. इथे ना पुढे येतील तर इथं कुठे मध्ये दिसतील. असं वरती इथे गेल्यास रानबिलात तर मिळते. हा इथं वरती आहे ना. करवंद आंबट आहे का बघ. खा ते चल खा. करवंदच आहे ना. हा करवंद. चल तिकडले काढू जवळची तू दोन्ही सकाळतल्या. तिकडे चाल ना एवढी जागा आहे. खड्ड्याकडे जातात. अरे इथे आहे रे. हे काठी वैशू हे लांबच्या काढण्यापेक्षा तिकडल्या जवळच्या काढूया. ही काठी खाली घेतली असते. नाही ना नको जाऊन दे. पुढे बघ. लय उंच आहे. हा उंच आहे. नको सोड चल. चल चल. काय म्हणते केशर. केसर आता पटापट चालेल. असा कसं असलं तरी चालेल जरा. आणि सावली असेल तर काय वाटत नाही चालायला. ऊन असलं का नको वाटतं चालणं. आंबट आहेत की कसे आहेत. आंबट गोड. खाणार हा चांगला असेल तर घ्यायला काय हरकत नाही ना. पिशवीमध्ये ठेवा. पिशवीमध्ये किती पडलेत बघा. एकदम चांगले गोड असते तर राहिले नसते हे आंबे. हवेने पडलेत ना. हा नाही तर माकडाने असतील समजा. हा पिकलेला हा तो नको एकदम पिऊ. झाडा पाऊस होता ना. दाखवलं हे आंबे पडलेले आहेत. हा आता आलो आपण. हे का हे इथे हे कुमारांचं आहे. हे ते लोक पण काय करत नाहीत. नाही करत. अरे बापरे. हे बेटके हा जो ग्रीन आहे तो तो चांगला चांगला आहे. तो का नाही घेतो. तो तर कैरी वाटतो. नाही पिकलेले ते छोटे छोटे बेटके. पहिले दिंडे राहायचे नाही तेव्हा होळीला हे करायचे ना. आणि आता कोण येत नाही. पूर्ण चढाव आहे. चल तिकडे जमलीस ना तू. बस पाणी प्यायचं. पाणी बस पी. केसर दमले. कापरा सुटला. बस बस जमतंय. बॅक सर दमली ती. चष्मा काढ जरा. काढते काढते. हे तिच्या अंगावर दिलं ना चष्मा काढ. त्याच्यामुळे पण इथे बसतंय वरती बसतंय. येतो. नको इथेच काय. थोडा वेळ बसूया. दम जरा हे होऊ दे. पाणी पिऊया मग जाऊया. हे बघ इथे 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 बसा ना. कुठे. जामा खाली. इथे बसायला आहे रे कम्फर्ट. तिथे पण आहे. ते ऊन असेल ना. नाही अगं मोठा जांभा आहे बघ. हा काय समोरच आहे. हेच ना. हा नाही तिथे तेवढं. इथे सावली चांगली आहे. वैशित तिथे बस म्हणजे आपण फिरायला बोल तिथे. हा ना जरा 5 मिनिटं दम हे होऊ दे. पाणी पितो म्हणत. हा इथे बसून नाही राहत मी. ते थोडं जरा 5 मिनिटं रिलॅक्स होऊया जरा ना. हे दमली ते. अरे वेफर मी घेणार होती खायला केळ्याचे. अरे थोडं आम्ही ते बसलो आहोत. केसर पण खूप दमली आहे. केसर तर लय दमली. पाहून तास चालते. म्हटलं जरा इथे थांबूया. जरा इथे सावली आहे झाडाची. आंब्याची झाड आहे. आंब्याचं झाड आहे. आपलंच आहे रे हे. हे आंब्याचं झाड आपलं. हे आपलंच आहे. हे सगळं आपलंच आहे ना. पण हे आंब्याचं झाड आपलंच आहे. इथे आंबे येतात का नाही आता. याला नाही एवढे येत. कमी येतात या आंबे. काय माहिती. माकडे बघ.
ए बाबा माकडं येणार नाही ना इथे. नाही मला बा भीती वाटते माकडांची. असं नाही येत. हा माकड आवाज करतोय. हा. तसं नाही येणार मग कसं येतात? असं येत नाही का ते, कोण नसेल तर येतात ते. नाही कधी कधी आपण बघितलं ना व्हिडिओमध्ये. नाही ते नाही, तसे नाही. नाही बाबा तुला असं एकटीला इथे बसून थोडी आम्ही जाऊ शकतो. तो आला माकड तुझ्या बाजूला बसला मग काय करशील? ये बस बस बस. गप्पा मारेल. गप्पा तो अशा गप्पा मारेल. काला खाली वाजवतो तो. आणि तुझ्या डोक्यातला हुवा काढेल. आहेत नाहीत पण ते शोधेल तो पण कुठे आहे. हे माकड नाही, ते दुसरे हे काळ्या तोंडाचे माकड. या काळा तोंडाचं माकड आहे. मोठे असतात ना, लांब सेफ्टीवाले. फक्त तोंड काळं ना. मोठे सेफ्टीवाले एवढे का आवाज करतात ते असतात ते. चल वरती बसू, चल गमत थांब आपलं. जरा पाण्यात पिऊ दे. पी ना पाणी. तो 5 मिनिटं बसू दे रे. 5 मिनिटं झाली. थोडं उन्हाचं जरा तू पण जरा पाणी पिऊन घे. पितो की नंतर. वहिनीने कामाला सुरुवात केली तिकडे. हे देऊन द्यायला नाही पाहिजे तिच्याकडे, त्याच्यामुळे तिला जास्त दमा झाला. मी घेतो, दे माझ्याकडे. म्हणजे चालताना नाही द्यायला पाहिजे. तर तिथे बस तू. चल तिथे बस. संतोष काजू जमा करायला सुरुवात केलेली आहे संतोषने पण. मी पण जाते आता थोड्या वेळात. आणि झाडं बघा केवढी आहेत तिथे, पूर्ण झाड आहेत. आणि मग अशी येत होता आवाज होप होप. काय खातोय असे? आईला पाहिजे होतं रे, पण तो पण तर राहील काय. हा ना तेच ना. पण जर अख्खं नेलं तर विदाऊट ते हे काढता काजू. आणि एक तर आपण आईला भेटणार पण कधी लेटच, 24 तारखेला. तर जायच्या दिवशी तरी घेतले असते तर. माझी भाची आहे ना, भावाची मुलगी, त्याला 89% भेटले 10वीला श्राव्याला. तुझी टोपी का नाही आणलीस तू? काय रे? माझ्या डोक्यावरती हे तरी घे, नॅपकिन तरी घेते. चल ऊन लागतंय. समजा आपली झाडं वाढली ना. हा मोठी दिसतात आता जरा ना. किती वर्ष झाले आपले? 6वं वर्ष चालू असेल मला वाटतं. हा लॉकडाऊन मध्येच. हा बरोबर. 5-6 वर्ष झाली मला वाटतं ना रे. 6 वर्ष झाली असतील मला वाटतं. नाही म्हटलं 6 वर्ष झाली असतील ना झाडं लावून आपली. मोठी झाली आता जरा ना. पिशवी नाही आणली संतोष आपण पण. एवढ्याशा पिशवीमध्ये काय काय राहणार आहे? काय घेऊन हे आता काजू बिजू न्यायचे ते काजू. जास्त आहेत कुठे काय बोलतो? ते बघ वरती वरती आहेत तिथे. ते बघ वरती दिसतं लाल लाल बोंड. हा तिकडे. चल काढू. मी आणि केसर इथे बसलो आहोत. खूप दमली आहे मी खरं तर. पूर्ण घामाघूम झाली आहे. म्हटलं जरा थोडा घाम सुकू दे जरा, आणि जरा बसते म्हटलं थोडंसं आराम करते. आणि तिथे आवाज येतो हुप 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 माकडांचा. मलाच भीती वाटते त्यामुळे. केसर तुला नाही वाटत भीती? काय ग माकडांची? हां मग चल तिकडे आमच्यासोबत तिकडे बस. झाला ना थोडा आराम केला ना आता. चल ना. हे काजूचं झाड आहे.
हे आमचं जुनं झाड आहे, त्यामुळे असं पूर्ण असं पसरलेलं आहे आणि मस्त सावली आलेली आहे. आमची झाडं आहेत ती अजून थोडी लहान आहेत. आमची म्हणजे आम्ही लावली आहेत, आत्ता 6 वर्ष झाली आहेत. तर ती आम्ही अशी लावली आहेत ती झाडं ॲज अ बिझनेस करण्याच्या उद्देशाने. असं म्हणजे कोकणामध्ये पण बिझनेस तर करू शकतो असं. केसर बघा कशी बसली, एवढी दमली आहे. आम्ही आता ही 5-6 वर्षापासून 6 वर्ष झाली ही झाडं लावली आहेत. आता थोडी मोठी झाली आहेत. तर आम्ही बिझनेस पर्पजनेच लावलेली आहेत झाडं, की आपण इकडे बिझनेस करू शकतो गावामध्ये, त्याच्यासाठी त्या उद्देशाने. तर आता जशी जशी मोठी होतील तसं आम्हाला काजूची फळं जास्त मिळत जातील आणि आम्ही त्याप्रमाणे ग्रोथ करू. तर त्यामुळे आम्हाला ह्या झाडांची आमच्या काळजी पण घ्यावी लागते. दरवर्षी त्यांना खत घालणं, पाऊस यायच्या आधी खत घालणं, परत पाऊस गेला का मग इथे सगळं जंगल होतं. तुम्ही तिकडे येताना बघितलं असेल केवढं जंगल आहे. सगळं जंगल होतं ते परत काढावं लागतं. म्हणजे ते काढण्यासाठी पण माणसं बोलवावी लागतात. मग ते माणसं ते लोक सगळं क्लीन करतात, तेव्हा हे थोडंफार तुम्हाला आता ते क्लीन दिसतं आहे ते असं. तर त्यामुळे मेहनत पण आहे आणि स्टार्टिंगला तर थोडासा खर्च पण आहे. नंतर एवढं नाही आहे असं संतोष सांगतो मला, म्हणून माहिती मला की स्टार्टिंगला आहे सगळं क्लिनिंग करणं, खत घालणं वगैरे हे सगळं आहेच खर्च. पी तू. आता मी शांत बसते 5 मिनटं. तुम्ही आवाज बघा पक्ष्यांचे. बघितलं कसे वेगवेगळे आवाज येत आहेत पक्ष्यांचे. 1 मिनिट पण असं शांत नाही वाटत आहे पक्ष्यांचे आवाज, आणि खूप छान वाटतात ते आवाज ऐकायला. त्यामुळे जंगलामध्ये म्हणजे असं वाटत नाही, काही भीती नाही वाटत, एकदम शांत असं नाही आहे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत. ये जरा, आजा इधर आजा. किती काढली? वरती काय नाही एवढं झालं. मध्ये पण 2-3 खाले हे झाले. काय झालं? वाकले. हा पण इथे एक वाकलेला दिसतोय रे. हा. हा, त्याचं काय करणार? त्याला सगळं उचलून त्याला मी हे लावलंय थोडंसं. काय लावलंय? सपोर्ट. वाटत तर नाही सपोर्ट हा लावलंय. काय सपोर्ट लावला बघ थोडं. हा, ह्याला लावला, ह्याला हा पण तर आहे वाकलेला. हा लावायला पाहिजे. हे कुठे गेले? वहिनींकडे आहे ना ते. चल ना, हिला त्याच्यात बसवणार काय? हा इथूनच खाली जाऊया आता ना. आता काय तोंडाला लागलंय? काय ते असं झालं काढून? झालं आहे काय वरती पण काही नाही आहे. काय बोलतो? वरती काय नाही, वरपासून जाऊन आलं. म्हणजे काढून झाली? वरती आहे तिथे. हे झाड पण हे संतोष, हे झाड इथे लावलं आहे आपण. आंब्याच्या झाडाच्या बाजूलाच कसं काय लावलं? कुठलं? हा ते काय होतं फरक ना पडत. त्याच्यात सावली पडते ना. हा आता वाढली ती झाडं. पण हे काय आंब्याचं झाड काय आत्ता आलंय? हे पहिल्यापासून. मग तेच मी म्हणते. दोन्ही असलं का फरक नाही पडत. पाहायला होता का ते बसला. काय बसलं? हे बी इथे काय लागलं? ते ना ते इथे. हा काहीतरी, हा वाटत तर आहे घुसलेलं. काढ ना जरा. पण ते असं इथे नाही नाही बाबा, हा काळा बघ डॉट. हा त्याचा काय लागतं तो. निघाला वाटतं. नाही अजून निघाला नाही, हातात तर आला. हा आला नाही अजून. इथं चांबडी, आता हे चांबडी आहे ते. निघालं ते. चांगली. हम्म. पाणी दे बाबा जरा.
चल संतोषने पण आता टॉवेल घेतला डोक्यावरती. ही सगळी ही झाडं आमची काजूची. चला जरा जाऊन जरा काजूच्या झाडांना आमच्या भेटते सगळ्यांना. हे घे संतोष, त्याला बंदच करत आहे. हे कर. कसं करू? तुला इथून जमेल. कुठून? हां पण तू थोडं वाकवा लागेल. तुझा हात आता हे होईल बघ. इथून जरा वरून करशील तर होईल बघ. काय? खाली आहे ना, वरती आहे. हो इथे हे पकड. हे दे 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 इकडे. हे बघा आलं आलं. खाली असं येत नाही, घडकी पाहिजे होती. असं मारलंस. अच्छा ही 2 आहेत, परत वरती पण आहेत. ही पिकलेली आहेत की हिरवी आहे. म्हणजे ही भाजीसाठी होता ना. हां. पण ह्याला बोंड येणार आले नाही अजून. नाही हिरवी आहेत अजून. अच्छा म्हणजे ह्याला अजून येतील. आले आले खाली आले. बरेचसे पडले ते का उचलूया आता. जा भेट जा तिच्या झाडाला जा. केसर ये केसर येत असेल तर ये वरती. त्याला भेटली का मी? हो भेटलीस सर्वांना भेटलीस तुझं इकडे सर्व. असं जाऊया. चल इथे. का सर्वांनाच भेटता येणार असं नाही आहे. सर्वांना भेटत. एकाला भेटलं तेच काय फरक नाही पडत. हां हे डोक्यावर ठेवलं किती बरं वाटलं माहिती आहे? डोकं तापतं ना. मग हा बसले रे. ते का ते काय वैरी खाली जात आहे. आहे ते चल. हे काय केसर इथंच बाजूला आहे. हे काय समोर आहे तू. हे बघ इतकं आहे. दिसली. चल वरती आहे. तू पटापट करून घे चल. दुपारी आम्ही काजूच्या इथून आलो आणि भरपूर जमलो होतो. मग जेवलो आणि केसाचं झोपली होती मस्तपैकी. 1 तास झोप काढली. म्हणाली संध्याकाळी परत जायचं आहे तुम्ही झोपते जरा आणि मला उठव हां टायमात 4 वाजता कारण जायचं आहे. कारण आता आम्हाला जायचं आहे. मग त्याचा व्हिडिओ म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवूया कारण भरपूर मोठा होईल मग हा व्हिडिओ म्हणून. तर तुम्हाला कसा वाटला हा काजूच्या बागेतला आमचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ मला होता. मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.